महत्वाची बातमी, रुपाली चाकणकर यांच्या विरोधात ठाकरेंच्या महिला आघाडीचं आंदोलन। रुपाली चाकणकर यांच्या पुण्यामधल्या धायरीमध्ये कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलेलं आहे। रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी इथे करण्यात आली आहे। फलटणमधील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरबद्दल अवमानजनक वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केलं होतं असा आरोप ठाकरेंच्या महिला आघाडीनं केलाय। पुण्यामध्ये रुपाली चाकणकर यांच्या विरोधात ठाकरेंच्या महिला आघाडीनं आंदोलन केलेलं आहे। तर पुण्यामध्ये चाकणकरांच्या कार्यकर्त्या देखील ठाकरेंच्या महिला आघाडीच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करतायत। हिंमत असेल अजितदादा तर रुपाली चाकणकर समर्थ त्यांचा राजीनामा 8 दिवसात झालाच पाहिजे आणि जोपर्यंत रुपाली चाकणकरचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या मागे हात धुवून अशाच लागणार। रुपाली चाकणकरला काय वाटलं महिला अंगावर राजीनामा दिला नाही तर काय पुढे आम्ही याच पद्धतीने साखळी आंदोलन चालू ठेवू करा। त्या बाईचा अति झालेला आहे। प्रत्येक वेळी महिलांवरती गलिच्छ आरोप करायचे, महिलांचं चारित्र्य हनन करायचं। यांना काय ठेका दिलाय का महिलांचं चारित्र्य हनन करण्याचा? तर पुण्यामध्ये रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये ठाकरेंच्या महिला आघाडीनं आंदोलन केलेलं आहे। ठाकरेंची महिला आघाडी रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये आक्रमक झाली आहे। तर दुसरीकडे चाकणकर यांच्या कार्यकर्त्यांनी देखील ठाकरेंच्या महिला आघाडीच्या विरोधात घोषणा दिल्या। चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरेंच्या महिला आघाडीनं केली आहे। चाकणकरांच्या धायरीमधल्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले। फलटणमधल्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। पुण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि चाकणकर समर्थक आमने सामने आले। पुलिस आगे करती है।